Praise the Lord, KRN family. We welcome you in today's service. We are assured that you will be blessed through this service.
शुक्र अदा करूं मैं कैसे बता शुक्र अदा करूं मैं कैसे बता मुझे ओ शुक्र अदा करूं मैं कैसे बता शुक्र अदा करूं मैं कैसे बता शुक्र अदा करूं मैं कैसे बता
people, it's time to go into the Word of God. All would like to welcome our dear prophets, Prophet Sankalp and Prophet Meyer. Praise God, family. Hope so you are blessed with the worship which was held by a worshiper, amazing worshiper I'll say, because they are not only worshiper, they are prophets. They move the spirit of the Lord intensively. त्यांनी परमेश्वराच्या आत्म्याला खूप जोरावररित्या तुमच्यावरती आणलं. आम्हाला पण ठाऊक आहे तुम्ही पण निश्चित आशीर्वादित झालाय या वर्शिपमध्ये. आणि चला आता आपण जाऊया वचनामध्ये. आपण वचनामध्ये जाण्या अगोदर आपल्यामध्ये प्रॉफिट मयूर ते आपल्या वचनासाठी प्रार्थना करतील. Rikala baka kala la basi kori kala basho mudrika bakala satra bako mukori kala bana la bakori di bakala la masto bikele boko rikele bakara la basho streba la samas rikele तो पवित्र आत्मा तुझं मी स्वागत करतो. येशू तुझं मी स्वागत करतो. तुझ्या मॅनिफेस्टेशनसाठी तुला धन्यवाद देतो. येशू तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद देतो. येशू धन्यवाद देतो. ह्या वर्शिपमध्ये तू उतरून आलास त्यासाठी तुला धन्यवाद देतो. येशू इथून पुढे येणारे जे वचन आहेत ते आम्हाला शिकण्या समजण्यासाठी आशीर्वाद आम्हाला तू सहाय्य आणि मदत करतो साठी धन्यवाद देतो तुला. येशू जसं तू मोशेला बोलवलं, जसं तू शमूएलाला बोलवलंस, जसं तू तुझ्या संदेशांना बोलवलंस, जसं तू पौलाला बोलवलंस, तसं जे वचन आमच्याकडे घेऊन येणार आहे, जसे प्रॉफिट संकल्पचे वचन घेऊन येणार आहेत त्यासाठी आम्हाला शिकण्या आणि समजण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. तुझी मॅनिफेस्ट पॉवर केली त्यासाठी तुला धन्यवाद देतो. येशू ही प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. सो लेट्स गो इनटू द वर्ड नाव. चला आपण जाऊया आता वचनामध्ये. आपण काढूया लूक याचं पहिल्या अध्याय याचं 39. कारण आपण पाहिलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर प्रश्न होता की येशू कोणत्या कुळामध्ये आला. कारण वचन सांगतं येशू हा महायाजक आहे. पण आपण वचनातून पाहिलं की महायाजक किंवा याजकाच्या पुत्रांमधूनच एखादा जण वेदीला हात लावू शकतो. जर एखादा जो याजका घराण्यातला नाही जण आणि तो या वेदीला हात लावतो तर तो मृत्यू पावतो. हे पण आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे. कारण जेवढं आतापर्यंत आपल्याला माहिती आहे ते म्हणजे की येशू हा यहुदी वंशातला आहे. तो यहुदी वंशातला असून तो महायाजक कसं काय झाला हा प्रश्न पडतो. कारण याजक घराणं फक्त लेवीप्रमाणे जे की आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग आता ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सो लेट्स स्टार्ट. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहूद्यातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखऱ्या घरी जाऊन तिने अलिशेबाला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशेबेने मरियेचे अभिवंदन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने उडी मारली व अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. पहा तुझ्या अभिवादनाची काही माझ्या कानो एडताच माझ्या उदराचे बाळकाने उड्या मारली आहे. जिने विश्वास ठेवला तो धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता झालेली आहे. तो वचन सांगतं ही मरिया जी आहे ती गेली एलिशिबाकडे ते पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी, तिला तिच्यासोबत आनंद वाटण्यासाठी. पण ती तिच्याकडे काय गेली वचनाप्रमाणे. ही जी आहे मरिया ही यहुद्या घराण्यातल्या एका मुलाला वागदंड झाली होती, एंगेजमेंट झाली होती. ती जाती एक एलिशिबा जे की त्याचं घराणं कोणतं लेवी घराणं. त्यासाठी आपण पाहूया वचन 67 पासून. जकर्याचे स्तोत्र. त्याचा बाप जकर्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा, इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्याची खंडणी भरून सुटका केली आहे आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद याच्या घराण्यात बलवान उद्धार प्रस्थापित केला आहे. हे त्याच्या युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेशांच्या मुखाद्वारे सांगितले होते, म्हणून आपल्या शत्रूच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी.
यासाठी की आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार म्हणजे जी शपथ आपली पूर्वज अब्राम याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्या समोर पवित्र व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करीन. बस. तर जखर्या जो होता तो याजक घराण्यामधलं होतं, लेवी घराण्यामधलं होतं. आणि जर आपण ह्याच अध्यायामध्ये पाहिलं की मागच्या गोष्टींमध्ये तो सेवक काय करायला गेलता, कारण तो याजक होता म्हणून तो मंदिरामध्ये गेलता. आणि मंदिरामध्ये कोण जातात? फक्त याजक लोक जे लेवी घराण्यामधले, बरोबर. आणि वचन सांगतं आणि त्याला परमेश्वर भेटला. वचन केवळ तिथंच थांबत नाही. आपण आता जसं मागं वाचलं की मरिया ही अलिशिबाला भेटायला जाते. का? कारण ते बहिणी आहे. पण मरियाचं जे वागदंड आहे ते यहुदी घराण्यामध्ये झालेलं आहे, बरोबर. मग आपण बघूया की मरिया ही लेवी, योसेफ हा यहुदी घराण्यामधला आहे, दाविदाच्या वंशावळीतून आहे. पण मरिया ही लेव्यांच्या घराण्यातून आहे. आणि परमेश्वरांनी वचन काय केलं होतं, एक परमेश्वरांनी वाचा बांधली होती लेवी घराण्यासोबत. ती बघूया आपण आता. अनुवाद 18:18. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदातून तुझ्यासारखा एक संदेश उभा करीन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईल त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकायचा नाही त्याला मी जाब विचारेल. बस. तर ही गोष्ट जी आहे ते परमेश्वर यहोशुआला सांगतोय की मी मोशेसारखा एक संदेश तुझ्या भावबंधांमधून आणन, जो की येशू ख्रिस्त. त्याच्यामुळे येशू ख्रिस्तचे आई कोणत्या कुळातले? लेवी वंशातून, बाप यहुदी वंशातून. त्याच्यामुळे पित्याने पण असं कुळ नेमलं जे की याजकीय घराणे, समजते. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त तो शरीरामध्ये आला, कारण त्याचा बाप जो होता, आपण वचनाप्रमाणे जाऊया, त्याचा बाप कोण होता मग? लूक अध्याय 1 वचन 35. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि परतपराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. म्हणजे वचनाप्रमाणे येशू ख्रिस्त हा योसेफापासून नाही आला. तर येशू ख्रिस्तामध्ये जे बीज आहे ते पवित्र आत्म्याचं बीज आहे, बरोबर. म्हणजे त्याचा बाप जो होता तो पवित्र आत्मा होता, ना की योसेफ होता. हा, पण त्याला जे नाव देण्यात आलं, कारण त्याचा बाप जो आहे ज्याचं नाव त्याला लागलं ते म्हणजे योसेफ, कारण त्याची वंशावळी जी होती ती दाविदाच्या घराण्यातून आहे, बरोबर. आणि ते एक वाचा होते परमेश्वरांनी दावीद घराणे केलं की मी तुझी जी पदवी, तुझे जे सिंहासन आहे मी कायम ठेवन. आणि कायम ठेवण याचा अर्थ असतं ते कधी हलणार नाही, कारण पृथ्वी जी आहे त्याचा पण अंत होणार आहे. पण जर परमेश्वराने शब्द दिला तर परमेश्वर तो पाळतो. आणि परमेश्वरचं वचन सांगतो त्या शब्दाच्या विरोधात जाऊ नाही शकत. परमेश्वराने वचन दिलं तर दाविदाला की तुझी जी पदवी आहे, तुझे जे सिंहासन आहे, राजासन आहे ते सदैव राहील. त्याचे परमेश्वराने एक असा जण पाठवला की तो सदैव राज्य करू शकतो, कारण सगळे राज्य जे आहे ते मरतात. पण येशू ख्रिस्त जो आहे तो कधी मेला नाही, तो पुनरुत्थित झाला पुन्हा राज्य करायला. त्याच्यामुळे येशू जो आहे तो राजाच्या घराण्यात आला. त्याला DNA, त्याच्या मागे जे नाव जे लागण्यात आलं ते राजघराण्यातलं आलं. पण केवळ ते तिथंच थांबलाय का नाही, आपला जो प्रश्न आहे की येशू कुठून आला शरीरामध्ये, तर शरीरामध्ये येण्यासाठी त्यांनी मरियाला वापरला. कारण ज्याच्या आतमध्ये तो आला तो शरीरामध्ये आला. आणि ते शरीर कोणाचं होतं? मरियाचं. कारण वचन सांगतं ती लेवी घराण्यातली होती, जसं आपण आताच वाचलं. आणि लेवी घराण्यामध्ये परमेश्वर काय वाचा बांधली होती? योसेफासोबत परत काय नाव मोशे सोबत, की मी तुमच्या भावबंधांमधून जे मी एक संदेश उभारेन. मग परमेश्वराने एक संदेश जो आहे त्या भावबंधांमधून उभारला. त्याच्यावर जर आपण मसीहा म्हणतो, आपण एक ख्रिस्त जो आहे तो येणं गरजेचं आहे. बरेचसे म्हणतात की
हे जे वचन होतं जे आपण वाचलं 8:18 मध्ये, बरेचसे जण त्याला दुसऱ्या याच्यामध्ये घेतात की ते स्क्रिप्चर त्याच्यासाठी आहे. तर तिथं नीट वाचा तुम्ही की ते स्क्रिप्चर जे आहे ते कोणासाठी लिहिले, ते भाऊबंधांमधून लिहिण्यात आलेले, ना की दुसऱ्या कोणा वंशळमधून. समजते? ज्यांना समजते मी कोणाविषयी बोलतोय, देन देअर वाईस, मग तिथून समजून घ्या की येशू ख्रिस्ताबद्दल ते लिहिण्यात आलेले, ना की दुसरा कोणी प्रोफेट. येशू ख्रिस्त मसीह आहे, तो आला लेव्यांच्या कुळातून. काय तो लेव्यांच्या कुळातून आला का दुसरा? नाही, तो आला, येशू ख्रिस्त जो आला तो लेव्यांच्या कुळातून आला, कारण मरिया ही लेव्यांच्या घराण्यातून होती. बरोबर. आता आपण जाऊया दुसऱ्या वचनाकडे. खाली बास खांदा रखेले करे खाला बहाया एक रे मला खरा बास खांदे. मत्ते 15:24. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवले नाही. तेव्हा ती येऊन त्यांच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तर वचन सांगते, येशू स्वतः म्हणतोय की मी माझ्या घरासाठी जे होतं पाठवण्यात आलेलं आहे, दुसऱ्या कोणाला पाठवण्यात आलेलं आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की राज्य काय, घर काय, घराणं काय. बरोबर. आपल्याला ते बघायचं आता येणाऱ्या दिवसांमध्ये की येशू जे बोललं होतं राज्याचे काय असतं, परत घराणं काय असतं, घर काय असतं, प्रदेश काय असतो, हे सगळ्या गोष्टी बोलायचं. इथं येशू बोलतोय घराबद्दल बोलतोय, मी माझ्या घरासाठी पाठवण्यात आलेलो आहे. मग माझा प्रश्न आहे, काय तो माणूस, दुसरा माणूस काही घरासाठी पाठवण्यात आलता? तो तेव्हा नव्हता, तो येशूच्या नंतर आला. पण इथं जे वचन सांगते येशू त्यांच्यासाठी पाठवण्यात आलता. जीवाच्या परमेश्वराने पहिलेच मोशेसोबत आणि यहोशुवासोबत बांधली होती, तो पूर्ण करतो येशू ख्रिस्तामध्ये. बरोबर. आणि वचन सांगते येशू ख्रिस्त जो होता तो पाठवण्यात आलेला आहे, दुसरा कोणता माणूस पाठवण्यात आलेला नाही. आणि तो घराण्यासाठी पाठवण्यात आलता. आणि वचन सांगत केवळ तिथंच तो थांबला नाही, आणि ते वचन तो सांगत राहिला. बरोबर. कारण जर तुम्ही जुनं वचन जे पाहिलं, अजून एक तुम्हाला सांगतो, तो असं का बोलला की मी माझी भाकर कुत्र्यांना कशी देऊ, मी माझ्या मुलांना सोडून काही करू. मग आपण त्याच्यावर पण थोडं गौर करूया आणि आपण जाऊया. एक मिनिट. प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 वचन 14. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. असे 3 वेळा झाले आणि लगेचच ते पातळ आकाशात वर घेतले गेले. तर वचनात सांगतं, पेत्र बोलतोय की परमेश्वराने अशुद्ध आहे, मी याला कसं काय. पण वचन सांगतं, पिता बोलला की ज्याला मी शुद्ध केलं त्याला तू अशुद्ध का बोलतो. बरोबर. ती सारखी गोष्ट येशू ख्रिस्त बोललं, जे की आपण आता वाचलं की येशू म्हणतो मी कुत्र्याला कसं काय माझी भाकर घालू. बरोबर. मग यहुदी लोकांमध्ये एक प्रथा असायची जुन्या काळात की ते जर कोणा लोकांमध्ये जातात तर त्यांच्यासोबत मिक्स होत नव्हते, कारण ते अशुद्ध होते त्यांच्या नजरेप्रमाणे. त्याच्यामुळे जुन्या काळात जर आपण वाचलं तर वचन सांगतं की जेव्हा तुम्ही त्या राष्ट्रांमध्ये जाता तर त्यांच्या चालचलणीप्रमाणे किंवा त्यांच्यामध्ये तुम्ही मिक्स होऊ नका. तुम्ही जर तसं केलं तर मी तुमच्या विरोधात जाईन, मी तुमच्यावर ताडना करेन. पण इथं जे होतं येशू ख्रिस्त पूर्ण वचन पाळत होता. बरोबर. आणि त्याच्यामुळे येशू ख्रिस्त काय बोलला, आपण तिथं जाऊया. मत्ते 5:17.
नियमशास्त्र किंवा संदेशांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की येशू बोलला की नियमशास्त्र हे मी रद्द करायला आलो नाही, तर त्याला पूर्ण करायला आणि संदेशांची वाणी मी पूर्ण करायला आलो. त्याच्यामुळे आपण जेव्हा नियमशास्त्र पाहिलं, नियमशास्त्रामध्ये लिहिलं होतं की तुम्ही यांच्यामध्ये मिक्स होऊ नका. येशूने तेच केलं, बरोबर. तो मिक्स नाही झाला त्यांच्यासाठी, पण याचा अर्थ हे पण नाही की त्यांनी त्यांना सोडून दिलं. वचनाप्रमाणे त्यांनी त्यांना आशीर्वाद पण दिला, का? कारण तो नियमामध्ये बनलेला होता. पण जेणेकरून आपण नियमाच्या अधीन न राहता आपण नियमापासून मुक्त झालेलो. वचनाप्रमाणे जर तुम्ही गलती वाचलं, गलती 4 वाच 1 पासून. ओके. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. पण बापाने ठेवलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्तता आता झाली आहे. देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. याच उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्या पुत्राचा हक्क मिळावा. तर वचन सांगते येशू ख्रिस्त आपल्यासाठी नियमशास्त्रामध्ये जगला, जेणेकरून आपल्याला जे ते नियमामध्ये बांधायची गरज नाही आपल्या स्वतःला. कारण वचनाप्रमाणे जर आपण अजून वाचलं, आपण जर अजून त्याच्यामध्ये जर डीप गेलो तर वचन सांगतं की पाप येतं ते नियमशास्त्राद्वारे येतं. कारण आपण जर एखाद्याला म्हटलो हे करू नको ते करू नको, तो माणूस तेच करतो आणि ते केल्याने ते पाप आहे, बरोबर. अवज्ञा करणे हे पाप आहे, हे जादू टोणे. पण आपण जर अवज्ञाच केली नाही, कारण आज्ञाच नाही, मग त्याच्यामुळे येशूने जे होते प्रत्येक नियम होते ते तोडले. आणि तो स्वतः जो होता त्याचं शरीर त्याच्यामुळे तोडण्यात आलं, कारण ते नियम तो स्वतः धारण केले त्याने आणि ते प्रत्येक नियम त्यांनी तोडले. जेणेकरून आता आपल्याला मोकळीकता भेटेल आणि आपण आता जास्त काम करू शकतो. नियम असले तर माणूस कमी काम करतो, पण नियम नसले तर माणूस जास्त काम करतो, बरोबर. त्याच्यामुळे वचन सांगतं येशू ख्रिस्त जो होता वचनाप्रमाणे तो बालक होता, नंतर जो मोठा झाला, बरोबर. आणि वचन सांगतो जो दास असतो, जो बालक असतो तो दासाप्रमाणे असतो. तो दासामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नसतं. त्याच्यामुळे येशू जो होता एक संदेष्टा पण होता, बरोबर. आपण जेव्हा एका मॅन ऑफ गॉडला पाहतो, एका देवाच्या माणसाला पाहतो, तर तो केवळ देवाचा माणूस नाही, आपण त्याला दास पण म्हणतो, बरोबर. येशू पण म्हणतो की पीक फार आहे पण काम करे थोडी आहे. काम करण्यामध्ये आणि दासामध्ये फरक आहे. ते येशू ख्रिस्त जे बोलतो ते म्हणजे दासाबद्दल बोलतो, बरोबर. दास हा मालकासोबत जडून असतो. तेवढंच नाही तर तो तुम्ही जर हे वाचलं वचन हे पण सांगतं की एखादा दास जो आहे तो मालकाकडे गेला, तो त्याचा अन्न होस तर तो त्याच्या समोर थांबला आणि तो जर म्हणतो की मालक आता मी काहीच कामाचं नाही, माझ्यासाठी काय काम आहे, तो एक दास असतो, बरोबर. हे आपण येणाऱ्या काळामध्ये बघू की त्याचा सगळ्याच गोष्टीचा अर्थ काय. पण आपण जे पाहिलं ते म्हणजे येशू ख्रिस्त जे तो नियमशास्त्रामधून आला, भावांमधून आला, त्याच्या पूर्ण घराण्यांमध्ये तो भावांचीच काळजी करतोय. त्याच्या पूर्ण कुटुंबामध्ये तो सांगतोय मी इस्रायल घराण्यासाठी की मी इस्रायल घराण्यासाठीच आलेलो आहे. मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्त स्वतः भावांची काळजी करतोय. आणि आपण कालच पाहिलं की येशू ख्रिस्त तेवढंच नाही जिवंत होता, तेवढंच नाही तो पुनरुत्थित झाला आणि पहिला बोलतो की माझ्या भावांना जाऊन सांगा की मी आता पुन्हा आलो, त्यांना ही खबर दे, बरोबर. कारण आपण जे पाहिलं होतं की भाऊ जो आहे तो आपल्यासाठी एक राज्यासाठी एक राज्य घेऊन येत असतो, बरोबर. कारण परमेश्वराचं राज्य जे आहे त्याच्या सामर्थ्यामध्ये जसं आपण पाहिलं तेवढंच नाही तर आपण पाहिलं होतं कालच की परमेश्वर जसा अहरोनाचा आशीर्वाद करतो त्याचे वचन आपण जे पाहिलं की पहा बंधूचे एकेने राहणे किती मनोरम आहे. म्हणजे जेव्हा आपण भावाला सोबत घेऊन जातो, त्याच्यामुळे येशू ख्रिस्त भावांमधून आला, भावांमध्ये राहिला. त्याने पहिले शिष्य निवडले ते पण भाव होते आणि त्याच्यानंतर जेव्हा तो बोलतोय भावांबद्दल म्हणजे तो अभिषेकाबद्दल बोलत होता. त्याच्यामुळे जेव्हा येशू कुठं जायचा मिनिस्ट्रीसाठी तो भावांसोबत जायचा, बरोबर. त्याच्यासोबत जे होते त्याचे भाव होते, त्याचे नातेवाईक होते, कोणी परका नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त जेव्हा हे करायचा
तेव्हा त्याच्यावरती अभिषेक वाढायचा, बरोबर. कारण जसं ते सोबत राहते, आपण येणाऱ्या काळामध्ये बघू की सोबत राहून कोणता अभिषेक वाढतो, त्याला कोणत्या प्रकारचा अभिषेक म्हणतात. आणि हे पण बघूया की अभिषेक नेमकी काय असतो, आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया. आपण काढूया मध्ये याचा 12वा अध्याय वचन 48. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ आणि बहीण व आई आहे. तर वचन सांगतं, येशू बोलतो की जे माझ्या पित्याप्रमाणे चालतात ते माझे भाऊ आणि माझी बहीण आहे. तर वचनाप्रमाणे, कारण येशू ख्रिस्त हा स्वतः वचन आहे आणि जो वचनाला जडून राहतो तोच आपण इनडायरेक्टली भाऊ आणि बहीण होत असतो, बरोबर. कारण आपण येशू सोबत जडतोय आणि जो येशू सोबत जडतोय, कारण वचन सांगते, येशू म्हटलं की मी पित्यापासून आलेलो आहे. जर माझ्याकडून विश्वास ठेवतो तर त्याचं तारण होईल. येशू म्हणतो की मी पित्याकडून आलो, मी पिता काय करतो हे सगळं मी ऐकतो, पिता जे करतो तेच मी पाहतो, मी बोलतो. त्याचप्रमाणे जर आपण पित्याला ओळखतोय याचा अर्थ आपण वचनाप्रमाणे चालतोय, आणि जर आपण वचनाप्रमाणे चालत नाही याचा अर्थ आपण येशूला ओळखत नाही. त्याचे वचन सांगतं तो त्याच्या शिष्यांना भाऊ म्हणतो, कारण शिष्य त्याचं ऐकत होते. याचा अर्थ जर तुम्ही येशू ख्रिस्ताचं ऐकत नाही तर तुम्ही त्याचे भाऊ नाही. आणि वचन आपण आताच पाहिलं आणि काल मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं आपण की जे घराणे, जे नेशन्स आहे, नेशन काय आहे, घराणं काय आहे, परत त्याच्यानंतर मग एक वेगळी गोष्टी असतील. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण भेद जे त्याचे गुज आणि गहन गोष्टी जे ते आपण बघणार आहे. तर येशू ख्रिस्त असं का बोलला आणि जुन्या करारामध्ये काय होतं आपण हे बघूया. त्यासाठी आपण काढूया अध्याय 27, उत्पत्ती अध्याय 27 वचन 15. उत्पत्ती अध्याय 27 वचन 15. मग रिबेकाने आपला मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातास व मानेच्या गुळगुळीत भागास करडाची कातडी लेपटली आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे माझ्या बाळा, तू कोण? तेव्हा याकोब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव, आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे. तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. तेव्हा इसाहक आपल्या मुलास म्हणाला, माझ्या बाळा, तुला हे इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले. मग इसाहक याकोबास म्हणाला, माझ्या बाळा, जरा जवळ ये. तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे. तेव्हा याकोब आपला बाप इसाक याच्या जवळच गेला. तो त्यास चाचपून म्हणाला, वाणी तर याकोबाची, पण हात एसावाचे आहेत. त्याचे हात त्याचा भाऊ एसाव त्याच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्यास म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस. वचनाप्रमाणे याकोबाने एसावचे कपडे घातले, बरोबर. आणि त्याच्या आईने त्याला मेंढराचे कातडे जे होते ते लावलं होतं, जेणेकरून त्याचे हात जे ते केसळ वाटावे त्याच्या बापाला. त्या सारख्या प्रमाणामध्ये जसं आपण पाहिलं. आणि धाकटा भाऊ जो होता तो थोरल्या भावासारखा त्याच्या बापाला वाटला, कारण त्याचे केस, त्याचे कपडे, त्याचा वास, सुवास जे होता त्याच्या भावासारखं येत होता. आणि त्यामुळे त्याच्या बापाला वाटलं की चला आपण त्याला आशीर्वाद देऊया, कारण त्यांनी मोठ्या भावाला पाहिलं, बरोबर. तेवढंच नाही तर आपण बघूया, आपण काढूया योहान याचा 6वा अध्याय वचन 53 आणि 58.
कारण जसं जुन्या करारामध्ये एसाव जो होता, जो थोरला भाऊ आहे, आणि याकोब जो आहे तो धाकटा भाऊ आहे. आणि एसावामुळे जे ते आशीर्वाद याकोबाला मिळाले, याकोबाला आशीर्वाद मिळणार नव्हते. त्याच्यामुळे आपण पण जे होतो, आपण आशीर्वादाचे हकदार कधीच नव्हतो. पण जे आपल्यासाठी येशू ख्रिस्तानी केलेले, जो आपला थोरला भाऊ आहे, ज्यासाठी तो आला, त्याच्यामुळे जसं मी सांगितलं, आपण वाचलं की येशू पुनरुत्थित झाल्यावर बोलला की माझ्या शिष्यांना, तो असं नाही म्हणत की माझ्या शिष्यांना सांगा, तो म्हणतो माझ्या भावांना सांगा. याचा अर्थ जो भावाला जाणतो तो त्याचा आशीर्वाद पण घेतो पित्यापासून. जो थोरल्या भावामुळे आशीर्वादित होतो त्याचे आशीर्वाद सदैव चालतात. कारण वचनाप्रमाणे काढलं योहान 6:58, 53 ते 58. ओके. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. आपण पाहिलं की देह जो होता, जेव्हा येशू ख्रिस्त देह आपल्यामध्ये येतो, पिता म्हणतो की आपण किंवा येशू ख्रिस्त जो, कारण तोच पिता आहे, आपण बघूया ते कसं काय पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये. आणि वचन सांगतं की जो याला खातो त्याच्यामध्ये मी येतो, मी त्याच्यामध्ये राहतो. जो याला पितो त्याच्यामध्ये मी येतो, त्याला मी खातो. आणि ती सारखीच गोष्ट याकोबाने केली. त्याच्या मोठ्या भावाचे कातडे घेतलं आणि त्यांनी पांघरले, आणि त्याला अभिषेक आला, त्याला जे होते त्याच्यावरती आशीर्वाद आले, पिढ्याने पिढ्या चालणारे आशीर्वाद. आणि परमेश्वर जे आशीर्वाद देतो ते 10,000 पिढे चालतो, परमेश्वर जे श्राप देतो ते 1000 पिढे चालतो, जे वचनामध्ये आहे. आणि तेवढंच नाही तर आपण जसं इथं वाचलं की जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त जेव्हा तो स्वतःचं शरीर पण देतोय, ते भावांसाठी देतोय, तो म्हणतो मी तिथंच थांबत नाही केवळ शरीर देऊन, मी माझं शरीर मोडूनच थांबत नाही, ती माझं शरीर तुमच्या आतमध्ये ठेवतोय, जेणेकरून तुम्ही जे ते वचनाचे हकदार होतात. जे वचनाचा हकदार मी, त्याच्यावर आपण जर प्रकटीकरण काढलं, त्याचा 3रा अध्याय आणि वचन 10 आहे ते. वचन 10 सिंहासनावर बसून वगैरे. धीराविषयी माझे वचन तू राखले आहेस, म्हणून पृथ्वीवर मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजसनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजसनावर आपल्या बरोबर बसू देईन. तर प्रकटीकरण अध्याय 3 याचं 21 वचन सांगतं. येशू बोलतो, पिता बोलतो की जसं आपल्याला माहिती आहे की एक केवळ लहान पोराला अधिकार असतो, एक जो त्याच्या पिढ्यामधून आला, त्याच्या वंशामधून आला, त्यालाच अधिकार असतो त्या खुर्चीवर बसायचं. आणि येशू म्हणतो की जो विजय मिळवतो त्याला मी माझी खुर्ची बदलीन, जिथं मी बसतो तिथं तो पण बसन, वचन सांगतं. कारण का ते आपल्याला हक्क जे ते केवळ एका माणसामुळे भेटलं, एका परमेश्वरामुळे भेटलं, जो येशू ख्रिस्त, जो ज्यांनी भावाला जे होतं ते आशीर्वाद दिलं, जे त्याच्यामध्ये होतं. जी सारखी गोष्ट येसावाकडे येणार होती तीच गोष्ट याकोबाकडे आली. जी गोष्ट येशूला भेटली तीच गोष्ट आपल्याला पण भेटली, जे की आपण प्रकटीकरण मध्ये वाचलं. बरोबर, एवढंच केवळ नाही. तर आपण जाऊया लूक याचा 15वा अध्याय वचन 11. कारण जसं तुम्ही पाहिलं की वचनात लिहिलं की येशू जो आहे तो भावांकरिता आला. त्याच्यामुळे वचन पण सांगतं की येशू ख्रिस्त हा न्याय निवाडा करणार आहे. बरं, येशू ख्रिस्त शेवटचे काळी आणि न्याय निवाडा करेन. त्याच्यामुळे पिता बोलतो की न्याय करायचं जे काम होतं ते मी पुत्राकडे दिलं. आणि तेच गोष्ट येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतोय की तुम्ही पण न्याय करता. कोणाचं? 12 गोत्रांचं. तेच गोष्ट पौल जे ते आपल्याला सांगतो की तुम्ही पण न्याय करता. कोणाचं? देवदूतांचं. कारण जे काही येशू ख्रिस्त स्वतःमध्ये आहे, येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी एक पण गोष्ट स्वतःसाठी राखून ठेवलेलं आहे. सगळी गोष्ट दिलं, इव्हन न्याय पण. ते जो न्यायाचा अधिकार होता तो पण त्यांनी दिला आपल्यासाठी. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यांच्यापैकी आपला धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची
त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून परदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर तो त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याच्या चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारवास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्याच्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासाला सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता व तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता तो सापडला. मग ते आनंद उत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन, वादन व नृत्य ह्याचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकराला बोलवून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले. तेव्हा तो रागावला व आत जाईना म्हणून त्याला बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधीही करडू दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीने बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. तो वचनाप्रमाणे वचन सांगतं की त्याच्या बापाने त्याला वस्त्र दिले आणि त्याचा राग मोठ्या भावाला आला. म्हणजे याचा अर्थ की ते वस्त्र मोठ्या भावाचे होते, बरोबर? कारण त्याला राग का आला असता? कारण ते वस्त्र त्याला भेटणार होते. जी गोष्ट मोठ्या भावाला भेटणार होती ती गोष्ट पित्याने त्याच्या बापाने ते लहान्या भावाला दिली. समजते की जे मोठ्या भावाचा अधिकार आहे तो लहान्या भावाला भेटतो. ते देवाच्या कृपेमुळं, ते त्या बापाच्या प्रेमामुळं. त्याचे वचन सांगतं की देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देव पण प्रेमाने चालतो, बरोबर? जे की आपण मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं की प्रेम ते आपल्याला भावांसाठी कळवळा आणते आणि जेव्हा आपण भावांसाठी कळवळा येतो आपल्यामध्ये, तेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो आणि त्यांचं तारण करतो. आणि इथं सारखी गोष्ट पित्याच्या हृदयामध्ये झाली की पित्याचं हृदय ते येणाऱ्या गोष्टींमध्ये बघू की हृदय काय असतं नेमके, येणाऱ्या आपण एपिसोड्स मध्ये बघू. आणि इथं जे आहे ते वचन सांगतं की बापाने पहिल्या धाकट्या मुलाला थोरल्या मुलाचे कपडे दिले आणि तो जो मुलगा होता तो नाराज झाला, कारण तिथं जेवण वगैरे करणं चालू होतं. त्याच्यामुळे जर आपण जुना करार पाहिला तर जुन्या करारामध्ये वचन सांगतं की योसेफाने त्याच्या भावांसोबत अन्न खाल्लं, बरोबर? भोजन केलं. बाप जो आहे तो भोजनासाठी तयार करतो, बरोबर? तीच गोष्ट येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी मी दाल थोटावतोय, जो कोणी मला आतमध्ये घेऊन मी त्यासोबत भोजन करेन. याचा अर्थ की भावांचं प्रेम जास्त वाढतं जेव्हा ते भोजन करतात, बरोबर? स्वर्गामध्ये पण आपल्याला भोजन करायचं सोबत, सगळ्यांसोबत. आणि आपण भोजन त्यांच्या सोबतच करतो ज्यांच्यावर आपली प्रीती आहे किंवा जे आपल्यावर प्रेम करतात. जसं लहान पोरं कोणाकडे जातात, कोणाच्या हाताने खातात,
त्यांची आई, त्यांचे वडील जे त्यांना वाटतात, ज्यांच्यासोबत ते राहतात जास्त वेळ, त्यांच्याच हाताने ते खातात. त्याचे वचन पण सांगतं स्वर्गाचं राज्य कोणाप्रमाणे? बालकाप्रमाणे. कारण तिथं भोजनाचा पण विषय आहे. जर आपण सुरुवात जे झाली ते पाप आलं भोजनामुळे, त्याच्यामुळे तारण पण आलं ते भोजनामुळे. समजते? आपल्या स्वर्गामध्ये पण जायचंय, ते एक अन्न खाण्याने जाणार आहे आपण. त्याच्यावर जर तुम्हाला कोण सांगतं की स्वर्गामध्ये खाणं पिणं नाही, तर ते खोटं सांगते तुम्हाला. वचनाप्रमाणे वचन सांगतं की स्वर्गामध्ये खाणे, चांगलं खाणे. अजून काय त्याच्यामध्ये जे आपण येणाऱ्या एपिसोड मध्ये पाहणार आहे. कारण वचनाप्रमाणे जर आपण वाचलं की भावांसोबत अन्न आपण जेव्हा शेअर करतो, अन्न आपण शेअर केले, तो स्पिरिट जो असतो, जे आपलं आहे ते त्याचं होतं. बरोबर? त्याच्या वचनाप्रमाणे वचन सांगतं की ज्या देशामध्ये योसेफ राहिला त्याच देशामध्ये नंतर त्याचे भाऊ पण आले राहायला. याचा अर्थ जर आपण आपल्या भावाला ओळखतो तेव्हा आपण त्याच्या वचनाचा हकदार पण होतो. जे त्याचं आहे ते आपल्याकडे पण येतं. त्याच्यावर येशू म्हटला की जे माझ्या वचनाने चालतात तेच माझे भाऊ आणि तेच माझी बहीण. कारण ते जे आहे त्यांना समजत होतं की वचन जेव्हा मला कळते, जेव्हा मला समजतं की हे शब्द काय, कारण वचन हे प्रॉमिस आहे. आणि परमेश्वराने प्रॉमिस काय दिलता अब्राहमाला, पापा अब्राहमला, मी तुला सगळं राष्ट्र देईन वगैरे वगैरे, मी तुला आत्मे देईन हे प्रॉमिस आहे, मी तुला राष्ट्र देईन हे प्रॉमिस आहे. आणि येशू म्हटलं की जे वचनाप्रमाणे चालतो तोच माझा भाऊ. म्हणजे जो वचनावरती आशा लावतो की हे वचन माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण होणार आहे, हे सगळे वचन जो कोणी आशा लावतो त्याच्यावरती, तो म्हणतो की मी ते माझा भाऊ आहे. जर तुम्ही आशा सोडलेली तर मी तुम्हाला आज पुन्हा एनकरेज करेन की पुन्हा तुम्ही वचनामध्ये वाढा. पुन्हा तुमच्या ज्या गरजा आहे तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक गरजा त्या वचनानुसार, त्या वचनामधून तुमच्यापर्यंत येशूच्या नावात येतील सगळ्या गरजा. आणि जसं आपण आता वचन पाहिलं की आपण जे ते सोबत जेवणार आहे, आपण जे आहे ते वचन सांगितलं. येशू म्हटलं की तुम्ही जसं हे शरीर घेता तर मी तुमच्यामध्ये, जसं तुम्ही हे प्याला घेता मी तुमच्यामध्ये. तर शरीर काय, आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघूया की शरीर काय असतं, प्याला काय असतं, कोणाचं शरीर आहे. कारण वचन सांगतं साक्ष देणार 3 आहे, ठीक आहे, आत्मा, पाणी आणि रक्त. पण वचन हे नाही सांगत की ते कोणाचा आत्मा. आपण ते पण बघणार आहोत की कोणाचा आत्मा आहे, कोणाचं पाणी येते. बरोबर? कारण पाण्यामध्ये पण फरक आहे. वचनाप्रमाणे पृष्ठभागीवर असणारं पाणी वेगळं होतं, जलाशयातलं पाणी वेगळं आहे, या सगळ्यातलं पाणी वेगळं आहे. मग ते पाणी कोणाची साक्ष देते, कोणतं पाणी साक्ष देते, कोणाचं रक्त साक्ष देतं, या सगळ्या गोष्टी जे आहेत आपण जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहे. आणि त्याच्या अगोदर मी एक प्रश्न तुमच्या समोर मांडतो. कारण आपला येणारा एपिसोड जो आहे, आपला येणारा जे व्हिडिओ आहे, नेक्स्ट व्हिडिओ, तो काय असणार आहे की प्रभू आणि परमेश्वर याच्यामधला फरक काय. कारण दावीद म्हणतो की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो. मग जर हा प्रश्न कोणाला पडला असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की तुम्ही नक्की बघा की प्रभू आणि परमेश्वरामधला फरक काय नाही, की प्रभू काय असतो, परमेश्वर काय असतो. If anyone have a doubt that what is the Lord and what is the God, because there is much difference between the Lord and God. If you are eagerly waiting to know the Lord and God, then we have a good news for you that we are coming soon in the next video by telling you the revelations of those words, how it came, from where it came, who are those, because there are many lords in the world, there are many gods in the world, but either they are mentioned in the Bible or not, either they are in the Bible or not. We are going to study it so deeply. So I will say stay connected to remain protected. So let's pray now. Akura bala rakhala bara bara basakanderi lakara bala rakara bara kara bala ralando ramasanderi keri bala kara basakande regle keri bala rakala bara basakanderi bara khala bara lala marakande aura bara kanderi kara mala sakanderi khala bara kara basakanderi bara kahande. पिता परमेश्वर तुझं रक्त प्रवेश आज आम्ही घेतो प्रवेश. जसं आम्ही पाहिलं प्रवेश की तुझं प्रेम प्रवेश आमच्यामध्ये येतं. जेव्हा प्रेम येतं प्रवेश आमच्यासाठी, प्रवेश भावांसाठी प्रवेश प्रवेश ते तळमळ आमच्यामध्ये येते प्रवेश. ते प्रेम प्रवेश आज मी प्रत्येकामध्ये ओततो प्रवेश. आणि तुझं वचन सांगतं प्रवेश तू आत्मा तो मुंढेला तू ओतला प्रवेश. त्याचप्रमाणे प्रवेश मी तो प्रेमाचा आत्मा प्रवेश आज मी प्रत्येकावर ते येशूचे नाव ओततो प्रवेश. जे आम्हाला ऐकते आणि पाहते त्यांच्यावर मी येशूचे नाव आत्मा ओततो प्रवेश. तुझं सामर्थ्य आज मी त्यांच्यावर घेतो प्रवेश. आणि जसं तुझं वचन सांगतं प्रवेश, तुझं वचन हे प्रवेश
देह प्रवेश तुझं वचन जे प्रवेश देहाला प्रवेश ते मज्जा भेदून जाणार वचन आहे प्रवेश. आज यांच्या प्रवेश देहामध्ये प्रवेश प्रत्येक वाईट गोष्टी आज मी येशूच्या नावात काढतो प्रवेश. तू सामर्थ्य प्रवेश यांच्यावरती मी घेतो प्रवेश. तुझं रक्त आज मी यांच्यावर मी घोषित करतो प्रवेश. त्यासाठी मी पाहतो येशूच्या नावामध्ये की इथे एक आंटी आहे त्यांनी जे रबाला सखा रबाला रखाला बा रखाला मासेके आरी बांधो रबा सखा रबाला का रहांदे ते डिप्रेशन मधून जात आहे. त्यांची साईन ही आहे की त्यांनी येलो कलरची साडी घातली आणि त्यांच्या बोटावरती जे ते टोचण्यात आलेले. परमेश्वर तुम्हाला आज आणि आता ह्या क्षणाला जसं तुम्ही हे पाहताय परमेश्वर तुम्हाला सुटकारा देतो त्या डिप्रेशन मधून जे तुमच्या आयुष्यामध्ये चाललंय. ओ रबाला खराबा सखांदे रिबा रखाला बराबा सखांदे ओ रबाला बराला बराबाला बरा खराबाला बरामा रखा रबाला खराबा सखांदे रिबे रिखा हांदे. त्याच रीते मी पाहतोय परमेश्वर युथला आज आशीर्वादित करतोय. परमेश्वर युथला जे ते पापात पडलेले ज्यांची योजना आहे की परमेश्वरामध्ये वाढायची, ज्यांची योजना आहे परमेश्वरामध्ये डीप मध्ये जायची पण जे पापात पडले आज मी त्यांना येशूच्या नावात वर उचलतो. आज प्रत्येक पापाच्या आत्म्याला येशूच्या नावात मी नाकातून खाली पाडतो. तो सामर्थ्य प्रवेश मी त्यांच्यामध्ये होतो. जसं तुझं वचन सांग ज्याच्यामध्ये पित्याचं बीज आहे ज्यांच्यामध्ये येशूचं बीज आहे त्यांच्यामध्ये पाप नाहीचे प्रवेश. त्यासाठी प्रवेश प्रत्येक वाईट बीज जे सैतानाने यांच्यामध्ये पेरलं येशूच्या नावात मी उपटून काढतो. तो सामर्थ्य मी त्यांच्यामध्ये घोषित करतो आणि त्यांना मी पवित्र करतो प्रवेश. तुझा आत्मा त्यांच्यामध्ये होतो प्रवेश. तुझा अनुग्रह दे प्रवेश. त्यासाठी मी पाहतोय प्रवेश की त्यांना आशीर्वादित कर प्रवेश. मी पाहतो एक भाऊ जो वाळूचा व्यवसाय करतोय. तुमच्या आयुष्यामध्ये जे चालले तुमच्या फॅमिलीमध्ये जे चालले परमेश्वर तुम्हाला आज आरोग्य तुम्हाला स्थिर करतो. मी पाहतो तुम्ही इकडे तिकडे भटकताय परमेश्वर तुम्हाला आज स्थिर करतो. तुमच्या मधले प्रत्येक भीतीचा आत्मा येशूच्या नावात मी काढतो. कारण तुझं वचन सांगतो प्रवेश आम्हाला धैर्याचा आत्मा दिला प्रवेश. त्या धैर्याच्या आत्म्याने त्या सामर्थ्याने त्या बोल्डनेसने प्रवेश मी तू भरतो प्रवेश. आणि तुझा आत्मा त्यांच्यावर येऊ दे. त्यांना प्रवेश वाईटाचे आणि बऱ्याचे प्रवेश फरक त्यांना कळला जाऊ दे प्रवेश. तुझा अनुग्रह देतो त्यासाठी धन्यवाद देतो पिता परमेश्वर. त्यासाठी प्रवेश मी आशीर्वादित करतो कारण मी पाहतो येशूच्या नावामध्ये एक मुलगा आहे त्याच्या घशामध्ये प्रॉब्लेम आहे. त्याचे टॉन्सिल्स जे ते सुजलेले. जसं तुम्ही आता हे प्रार्थना ऐकता येशूच्या नावामध्ये मी आरोग्य घोषित करतो. तुझं आरोग्य आज मी त्यांच्यामध्ये घोषित करतो. तुझं आरोग्य आज मी डिक्लेअर करतो त्यांच्यावरती प्रवेश. प्रत्येक रॉंग वर्ड्स त्यांच्यावरचे प्रत्येक सॅटॅनिक डेमोनिक अटॅक त्यांच्यावरती प्रत्येक विकाराचा आत्मा येशूच्या नावात मी त्याला बांधून हाकलून लावतो. तुझं सामर्थ्य मी त्यांच्यावरती बोलतो प्रवेश. तुझ्या रक्ताद्वारे त्याने हिलिंग केले त्यासाठी धन्यवाद देतो पिता परमेश्वर. आणि प्रवेश खरं तुझे नाव धन्यवाद देतो प्रवेश. जे तू कार्य करतो आणि तू मोठे कार्य करतो त्यासाठी धन्यवाद. त्या येशूच्या नावात धन्यवाद देतो. आमेन. So here comes the sowing. Sow and see your miracles.